नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या जांभूळ पिकामध्ये सर्वत्र कळी अवस्था आहे। ज्या हलक्या जमिनी आहे तिथे जांभूळ कळी व्यवस्था ही पूर्ण झालेली आहे। पण ज्या जमिनीमध्ये अजूनही पाण्याचं प्रमाण जास्त आहे, ओलावा जास्त आहे, त्या ठिकाणी अजूनही बहार निघत आहे, कळी निघत आहे। अजूनही 15 तारखेपर्यंत 15 ते 20 मार्च पर्यंत तिथे कळी अवस्था निघत राहणार आहे। शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी बघू शकता की जांभळाची झाडं ही पूर्णतः कळ्यांनी भरून गेलेली, खूप सारा हा बहार या झाडांवरती लागलेला आहे। शेतकरी बंधूंनो, आता ही जी कळी अवस्था आहे ही अत्यंत संवेदनशील अवस्था आहे। त्याला आपण बड स्टेज म्हणतो किंवा फ्लावर इनिशिएशन स्टेज म्हणतो। या संवेदनशील स्टेजला काही स्प्रे घेणं फार महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असन, बोरॉन असन आणि झिंक असेल, ह्या तिन्हींचा कॉम्बिनेशन मध्ये स्प्रे घेणं फार गरजेचं आहे। आता ह्या तिन्ही मूलद्रव्यांचं काय काय महत्व आहे कळी स्टेजला, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ। या तीन मूलद्रव्यांमधला पहिला जो घटक आहे तो आहे कॅल्शियम नायट्रेट। कॅल्शियम नायट्रेट काय करतं की जी कळी, त्या कळ्यांमधील पेशी भित्ती जी आहे त्यांना मजबूत करण्याचं काम करतं। त्याच्यामुळे कळ्यांची गळ कमी होते। त्यानंतर कळ्यांमधील जाडी असेल, आकार असेल, याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे कळ्या ह्या स्ट्रॉंग तयार होतात। तिसरी गोष्ट, याच्यामध्ये जो ताण असेल, फिजिओलॉजिकल जो स्ट्रेस असेल, पाण्यामुळे उष्णतेमुळे होणारा, त्या ताणाला सहन करण्याची ताकद त्या कळ्यांमध्ये येते, म्हणजे कळ्याची गळ ही थांबते। दुसरा जो घटक आहे तो आहे बोरॉन। बोरॉन काय करते की ह्या कळ्यांना जिवंत ठेवण्याचे काम करतं। कळ्यांमधील जे पोलन ट्यूब असेल किंवा स्टिग्मा असेल, यांनाही स्ट्रॉंग करण्याचं, ताकद देण्याचं काम करतं। तिसरा जो घटक आहे तो आहे झिंक। झिंक काय करते की हार्मोन कंट्रोल करण्याचं काम करतं। कळ्यांमध्ये ऑक्सिन म्हणजे IAA याची निर्मिती करण्याचं काम हे ऑक्सिन करत असतं, त्यामुळे कळ्यांमध्ये मजबूती येते, टिकाऊपणा येतो। आता ह्या तीनही मूलद्रव्यांचं स्प्रेइंगसाठी किती प्रमाण घ्यायला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करू। यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी प्रमाण सांगतोय। यामध्ये कॅल्शियम नायट्रेट 2 ग्रॅम, बोरॉन 1 ग्रॅम आणि झिंक 1 ग्रॅम या प्रमाणामध्ये घेऊन स्प्रेइंग करायची। या तीनही मूलद्रव्यांची फवारणी ही दिवसा घ्यायची। दिवसा का घ्यायची, तर दिवसा जे पानांमधील रंध्र असतात ते ओपन असतात, त्यामुळे आपण स्प्रे केल्याच्या नंतर ते त्या पेशींमध्ये लवकर ओढले जाऊन त्याचं कार्य ते सुरू करतात। स्प्रेइंग करताना दुसरी एक काळजी अशी घ्यायची की जास्त ऊन नकोय किंवा वारा जर जास्त असेल तर त्या वेळेला स्प्रेइंग घेणं टाळायचंय। या मूलद्रव्यांचा स्प्रे घेण्याच्या आधी बागेला हलकं किंवा मध्यम प्रमाणात पाणी दिलेलं असावं। जर आपण पाणी दिलेलं नसेल किंवा बाग तानावर असेल तर काय होतं की ज्या स्टोमाटा आहेत किंवा जे रंध्र आहेत ते क्लोज झालेले राहतात, बंद झालेले राहतात, आणि त्यामुळं जे काय आपण स्प्रे करणार आहे तो स्प्रे लागू होत नाही किंवा त्या पेशींमध्ये ओढला जात नाही। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर आपण नवीन असाल तर शेतीशास्त्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।